मुंबई नाशिक महामार्गाजवळ सोनाळे भागामध्ये निर्धार महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। या सभेसाठी तयारी पूर्ण झाली असून 50 ते 60 हजार आसनांची व्यवस्था करण्यात आली आहे। तसंच या सभेसाठी शेकडो पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले। या सभेमध्ये हजारोंच्या संख्येने ओबीसी समाज उपस्थित राहणार असून मंत्री छगन भुजबळ व केंद्रीय मंत्री कपिल पाटील ओबीसी आरक्षणासंदर्भात काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। तर काही कारणास्तव विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मात्र या मेळाव्याला अनुपस्थिती असेल। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अनिल वर्मा यांनी। मराठा आरक्षणानंतर आता ओबीसी समाजाचा जो निर्धार मेळावा आहे तो भिवंडी तालुक्यातील सोनाळे या परिसरामध्ये घेण्यात येणार आहे। आपण आपल्या पाठीमागे पाहू शकतो भव्य दिव्य असा हा मंच या ठिकाणी तयार करण्यात आला आहे, ज्या ठिकाणी ओबीसी समाजाचा या ठिकाणी निर्धार महामेळावा या ठिकाणी घेण्यात येतोय। विशेष म्हणजे यामध्ये मार्गदर्शक म्हणून प्रमुख मार्गदर्शक म्हणून छगन भुजबळ जे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री आहेत आणि दुसरीकडे आपण जर बघितलं तर केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचं जे प्रमुख मार्गदर्शन आहे ते या ठिकाणी होणार आहे। आणि या मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणात जे आहेत ते नागरिक जे आहेत ते या ठिकाणी उपस्थिती लावणार आहेत। आपले सोबत या ठिकाणी आयोजक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया की नक्की या ठिकाणी या सभेला कोण कोण उपस्थित राहणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणाकोणाची भाषण होणार। ओबीसींचा महामेळावा निर्धार मेळावा म्हणून आयोजित केलेला आहे। त्यासाठी मार्गदर्शक म्हणून आदरणीय केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब, नागरी व अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ साहेब, अजून प्रकाश अण्णा शेंडगे साहेब, तसेच बबनराव तायवाडे साहेब असे प्रमुख मार्गदर्शक उपस्थित राहतील। त्यांच्या उपस्थितीत सर्वांना ओबीसींना मार्गदर्शन करण्यात येईल। आम्हाला फक्त आमचं आरक्षण अबाधित राहावा याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे। आम्ही कोणाच्या समाजाच्या विरोधात नाही आहे। तो आम्ही 52% असू सुद्धा 27% आम्हाला आरक्षण दिलेलं आहे आणि त्यातून आम्हाला फक्त 19% आरक्षण मिळतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा हा मराठा समाज कुणबी दाखले घेऊन सहभागी होतो। ही एक खेदाची गोष्ट आहे आणि हा ओबीसीवर मोठा अन्याय आहे। त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मोठा मेळावा आम्ही आयोजित केलेला आहे। कॅमेरा पर्सन अजित सह मी अनिल वर्मा, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।